नमस्कार। आज आपण भेट देणार आहोत सामनगड किल्ला, जो नवकुड गाव, गडहिंग्लज तालुका, कोल्हापूर जिल्हा मध्ये वसलेला आहे। हा किल्ला प्राचीन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या भिंती व निसर्गरम्य परिसरामुळे खूप आकर्षक आहे। सामनगड किल्ला मराठा इतिहासाशी घट जोडलेला आहे आणि या भूमीचे रक्षण करणाऱ्या वीर योद्ध्यांची कहाणी सांगतो। किल्ल्याच्या प्रवासादरम्यान आपण पाहणार आहोत त्याचे भव्य दरवाजे, पाण्याचे टाक्या आणि जुने वास्तूचे अवशेष जे या किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात। चला तर मग आपण सामनगड किल्ल्याच्या हृदयात प्रवेश करून या ऐतिहासिक स्थळाच्या अदृश्य गोष्टी शोधूया। नाव: सामनगड किल्ला। उंची: समुद्रसपाटीपासून 2972 फूट उंच। प्रकार: गिरिदुर्ग। चढाईची श्रेणी: सोपी। ठिकाण: कोल्हापूर, महाराष्ट्र। जवळचे गाव: चिंचेवाडी, नवकुड, डोंगररांग। सामनगड हा गडहिंग्लज तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। नजीकचे गाव चिंचेवाडी आहे। गडावर अनेक सुबक वास्तू अस्तित्वात आहेत। पाणी नियोजनासाठी अनेक विहिरी आहेत। अनेक बुरुज, एक चोर दरवाजा देखील आहे। सद्यस्थितीत गडावर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत जतन संवर्धन कार्य सुरू आहे। कोरोना काळात दुर्गवीरांनी जमिनीत पूर्णपणे नष्ट झालेल्या पूर्वाभिमुख महादरवाज्याचे उत्खनन करून संवर्धन केले आहे। तटबंदी बुरुज अनेक वास्तू तग धरून आहेत। इतिहास: 1674 साली झालेल्या नेसरी खिंडीची लढाई, वेदात मराठे वीर दौडले 7, प्रतापराव गुर्जर व अन्य 6 वीर ह्याच किल्ल्याशी संबंधित आहे। तसेच 1844 साली भारतभर झालेल्या गडकरी उठावाची सुरुवात ह्याच किल्ल्यावरील झेंडा बुरुजावरून बंडाचे निशाण फडकवून झाली होती। तत्कालीन झालेल्या युद्धाचे पुरावे इतिहासात आढळतात। युद्धप्रसंगी एक ब्रिटिश उच्च अधिकारी आजाराने त्रस्त होऊन सामनगड परिसरात वारला। त्याच्या स्मरणार्थ गडाच्या पठारावर एक शिलालेख कोरून घेतला आहे, तो देखील पाहायला मिळतो। 1922 सालातील सामनगडचे चित्र कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे पाहायला मिळते। इतिहास: कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामनगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते। सन 1667 मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला। या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती। अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामनगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या भागाची सबनिसी त्यांच्याकडे होती। सन 1688 मध्ये सामनगड मोगलांनी जिंकून घेतला। सन 1701 पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला। शहजादा बेदारप्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले। सन 1704 मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला। यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते। 1844 मध्ये सामनगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले। बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले। त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली। या बंडात 350 गडकरी, 10 तोफा, 100 बंदूकबारदार व 200 सैनिक होते। या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी 13 ऑक्टोबर 1844 रोजी सामनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला। त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली। गडावरील पाहण्याची ठिकाणे: गडहिंग्लजवरून भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे। चिंचेवाडी गावातील भल्या मोठ्या विहिरीच्या बाजूला असलेल्या 2 फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात। डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते, तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते। डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा। या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे। सामनगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे। त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत। गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरूनच निशाण बुरुजाकडे जायचे। येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो। विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। विहीर चौकोनी आकाराची आहे। विहिरीजवळून पूर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते। मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत। अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते। या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून पायऱ्यावर सुंदर कमानी आहेत। पायऱ्या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते। या ठिकाणी 7 कमानी आहेत। यापुढे आपणास जाता येत नाही। या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते। अशा आणखी 3 विहिरी सामनगडावर आहेत। या वैशिष्ट्यपूर्ण विहिरी हे सामनगडाचे भूषण आहे।
कमान बाग पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे। या तटावरून जाताना तटाच्या बाहेर 8 ते 10 फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणांस दिसतात। त्याचे प्रयोजन अद्याप कळलेले नाही। पुढे आपणांस चोर दरवाजा लागतो। येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो। सोंडया बुरुजासमोर मुघल टेकडी दिसते। ती मुघल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकात आहे। गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणाऱ्या सडकेने 15 मिनिटात आपण मारुती मंदिर गाठायचे। या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत। या लेण्याच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते। मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळ्या आहेत। येथून उतरणाऱ्या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणांस भीमशाप्पांची समाधी लागते। येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे। गडावर पोहोचण्याच्या वाटा। स्वतःचे वाहन असल्यास गडहिंग्लज मार्गे भडगाव चेन्नकुपी गाठायचे। चेन्नकुपी मार्गे चिंचवाडी आणि मग सामानगडला पोहोचता येते। तर ही होती आमची सामनगड किल्ल्याची भेट। इतिहास, निसर्ग आणि अभिमानाने भरलेले ठिकाण। आपल्याला हा प्रवास आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओत भेटूया।